नमस्कार, दुर्वाज रेसिपीमध्ये आज आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण टोमॅटोचं सूप कसं करतात ते बघणार आहोत। वास्तविक हे फक्त टोमॅटोचं नाही, याच्यामध्ये आपण बाकीचे पण इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे, पण टोमॅटो जास्त आहेत म्हणून टोमॅटोचं सूप। त्या ठिकाणी मी हे मोठे 5 टोमॅटो दोन चिरून घेतलेले आहेत। एक गाजर आहे, हे गाजर पण सोलून बारीक चिरून घेतलंय। हे बीट आहे, बीट पण छान असतं तब्येतीला, बीटरूट अर्ध बीट याच्यामध्ये घेतलंय आणि रंग खूप छान येतो। हे अर्धा बटाटा आहे, एक 5-6 तुकडे बटाट्याचे। बटाटा टाकला की सूप छान स्मूथ होतं, मऊ होतं। कांदा, आलं, लसूण, खडे मीठ आणि फोडणीसाठी कढीपत्ता। बाकी आपण जिऱ्या मोहरीची फोडणी त्याला नंतर देणारच आहोत। आलं आणि लसूण थोडं जास्त घ्यायचं म्हणजे याला तिखटपणा येतो, हिरवी मिरची टाकायची गरज भासत नाही। आता हे सगळं मी आधी कुकरमध्ये शिजवून घेते। त्यासाठी मी हा कुकर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आधी टोमॅटो टाकते, नंतर गाजराचे तुकडे टाकलेले, बीट टाकले। बीटने छान रंग येतो आणि बीट पण आयर्न पण खूप असतं, बीट छान असतं। हे थोडंसं बटाटा टाकलं, यांनी स्मूथ होतं, त्याला मग कॉर्नफ्लोअर वगैरे टाकायची गरज भासत नाही। कांदा, आलं, लसूण सगळं टाकले की मुलांच्या पोटात सगळे इन्ग्रेडियंट्स जातात। लसूण, आलं आणि हे खडे मीठ टाकले, थोडंसं टाकले। नंतर आपण बारीक झाल्यावर जेव्हा उकळायला ठेवू तेव्हा परत थोडंसं मीठ टाकू आणि साखर टाकणार आहोत। आणि याच्यामध्ये साधारण पेलाभर या छोट्या भांड्याने एवढा भांडा मी पाणी टाकते आणि याला प्रॉपर 3 शिट्ट्या देते। याला आपण 3 शिट्ट्या देणार आहोत। या सूपला पण त्या सगळ्या सामानाला 3 शिट्ट्या आपण दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आता हे शिजलेलं आहे। हे मी एका पातेल्यात काढून घेते, हे गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतर हँड मिक्सरने किंवा मिक्सरमध्ये हे सगळं बारीक करायचं। गार होऊ द्यायची आणि मग नंतर आपण याला मिक्सरमधनं फिरवून घेऊ। मिक्सरमधनं फिरवल्यावर हे डोळीतनं चाळून घ्यायचं। आता हे छानपैकी असं गार झालेलं आहे, त्याला मी आता प्रॉपर मिक्सरमधनं बारीक करून घेते, म्हणजे छान एकजीव होतं ते। थोडं थोडं 2 वेळा करावं लागेल। असं छान बारीक करून घ्यायचं। बीट टाकल्यामुळे खूप सुंदर रंग येतो। आणि नंतर ही मी रोळी घेतलेली आहे, त्या स्टीलच्या रोळीमधनं हे सगळं गाळून घ्यायचं। आता हे राहिलेलं पण मी आधी बारीक करून घेते आणि मग नंतर आपण एकत्र सगळं गाळून घेऊया। त्या रोळीमधून आता हे गाळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात शेवटी थोडंसं होतं ते मी पाणी टाकून आता ते सोडून घेतलं। हा चौथा आता टाकून गेला तरी चालतो, नाही तर पाणी टाकून परत फिरवलं तरी चालेल, पण अगदीच थोडा आहे त्यामुळे मी आता हा टाकून देते। म्हणजे वाया जात नाही। अशा प्रकारे हे आपलं आता सूप या ठिकाणी तयार झालं। आता याच्यामध्ये मी साधारण 1 चमचा साखर टाकते। आपण बीट टाकलेलं आहे त्यामुळे साखर फारशी लागत नाही, चविष्ट लागतं थोडी साखर टाकली की। शिजवताना आपण थोडं मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता परत थोडं मीठ टाकते। खाऊन पाहिल्यानंतर आपल्याला परत कमी जास्त मिठाचा अंदाज येतो, आपण टाकू शकतो। आणि हे मी आता एक
10 ते 15 मिनिट गॅसवर उकळणार आहे आणि उकळल्यानंतर मग याला चांगल्या तुपाची कढीपत्ता, जिरं, हिंग याची फोडणी द्यायची. हे आपण 10 ते 15 मिनिट छान उकळवून घेऊ. सूप आता या ठिकाणी छान उकळतंय. आपण आता याला तुपाची फोडणी देऊया. हे तूप सुरुवातीला उतरवून ठेवते. त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलेले आहे फोडणी देण्यासाठी. त्याच्यामध्ये जिरे टाकले, कढीपत्ता टाकला, आणि आता आपण याला याची फोडणी देऊ. बीट टाकल्यामुळे रंग पण खूप छान आला आहे. थोडंसं बटाटे टाकल्यामुळे स्मूथनेस आलेला आहे आणि चवीलाही हे खूप छान लागतं. हे सूप आता रेडी झालेलं आहे. मी हे काढते. माझ्या रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. चॅनेल सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद. नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.